बातमी आहे मिसळ डेस्टिनेशन असलेल्या नाशिकमध्ये भरवण्यात आलेल्या मिसळ सरमिसळ महोत्सवाची। खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या एकापेक्षा एक चवीच्या मिसळीचा 2 दिवसीय मिसळ सरमिसळ महोत्सव नाशिकमध्ये पार पडला। कसा रंगला हा महोत्सव, पाहूयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। मिसळ, काळा रस्सा, लाल रस्सा, तर्रीदार मसाला रश्श्यांचे एकापेक्षा एक प्रकार बघून नाशिककरांच्या जिभेला पाणी सुटलं नसतं तरच नवल। एक नाही, दोन नाही, तर नाशिकातील सगळ्या प्रसिद्ध मिसळ एकाच छताखाली मिळाल्या तर नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की दर शनिवार रविवार निम्म नाशिक मिसळ खात असतं आणि अडचण काही वेळेला अशी असते की बऱ्याच वेळेला जेव्हा 4-5 जण जातात त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण ही मिसळ खावी, ती मिसळ खावी, पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्याला 1 किंवा 2 ठिकाणी जाता येतं। म्हणून नाशिकमधले जे मान्यता प्राप्त अशा 15 मिसळवाले जे आहेत या 15 मिसळवाल्यांना आम्ही एकत्र एका ठिकाणी आम्ही जमवलं। वीकेंड आणि मिसळ असं अनोखं नातं नाशिकात पाहायला मिळतं। आता या मिसळ सरमिसळ महोत्सवानं तरुणाईसह ज्येष्ठांनीही चांगलीच मेजवानी दिली आहे। नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा मिसळ महोत्सव होतोय आणि खूपच सुंदर आणि त्याचा रिस्पॉन्स बघून तर अजूनच छान वाटतंय। नेहमीप्रमाणे करिलिव्सची मिसळ खाल्ली कारण ती सर्वात जास्त छान वाटली मला। नाशिकला मिसळ डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं। या मिसळीला 100 वर्षाहून जुनी परंपरा आहे। एकाच छताखाली सर्व प्रकारच्या मिसळी खाताना या आजोबांना लहानपण आठवलं। ती मिसळ इतकी उत्कृष्ट होती की ते पाहून मला ते आता एक 50 म्हणजे 55 वर्षापूर्वीचं ते एक दृश्य आठवलं। त्याचप्रमाणे दत्ताटी हाऊसमध्ये एक भारी मिसळ मिळायची। दर रविवारी आम्ही ती खास खायला जायचो कारण मी लहानपणी दूध घालायचो आणि दूध घातल्यानंतर आमचे जे गोविंदराव जेऊ आले म्हणून होते ते मला खास तिथे न्यायचे आणि तिथे नेल्यानंतर त्यांनी मला ती जिलेबी आणि मिसळ खास करून द्यायचे। विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमाअंतर्गत मिसळ सरमिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।